तुम्ही ना हे लोकेशन गेस करा आणि आमच्या सोबत ट्रॅक लिहायची संधी मिळवा. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका सिद्धू टेकुडे. तर मित्रांनो, बाय करून आपण आज निघलेलोय महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शिखराकडे. आणि आता एवढं लांब जायचं म्हटलं मग गाडीला थोडीशी एनर्जी ड्रिंक पाजणं तर गरजेचंच. आता गाडीचं भागलं पण आपलं काय. थंडी वाजतीवर कापतास एवढं सकाळ सकाळीच आपल्याला थंडी वाजायला लागली इकडे. अरे ही कोणत्या टाईपची बोन आहे तुझी? यार तू काय काय घेतलंय? काय घेतलंय त्यात दाखव. मी स्नॅप टाकलाय ना तुला बघ. स्नॅप बिप नाही अपेक्षित. तर मंडळी आता आपण ना मस्त पैकी निघालेलो आहे. थंडी तर वाजते भरपूर इथून निघायचं टायमिंगला आणि स्वेटर पण घातलेली नाही. आता अजून फोनवरती शोधायचं चालू आहे ना. पॉवर बँक पण घेतलेली आहे, तशी काही अडचण नाही जरी चार्जिंग संपली तरी. अरे डोंट वरी, मी आहे ना. तर आता आपण निघालेलो आहे मस्त पैकी, खायला प्यायला घेतलेलं आहे. अजून आपले एक जण यायचं बाकी आहे आणि तो आल्याच्या नंतर आहे ना आपण आता निघणार आहे. हे बाय आपल्या गाड्या आहेत आणि आपण या गाड्यावरती जाणार आहे. आणि घरच्यांना सगळ्यांना सांगितलंय की आम्ही 4 व्हीलर मध्ये चाललोय आणि आपण चाललेलो आहे बाईक वरती. तरी घरच्यांनी जर ब्लॉग जर पाहिला तर जरा यांची खातिरदारी करा. आम्ही आता निघालेलो आहे. आम्ही करंदी गावात आलेलो आहे. तर तुला काय वाटतंय? रस्ता लांब आहे मग मजा येईल. मजा तर येणार आहे. आता तुम्ही ब्लॉगला आहे ना शेवटपर्यंत पहा. इकडे बघ रे, तू जरा जास्त गोरा दिसायला लागलाय आज. आम्ही चाललो कळसू व्हायला हिंडायला. यायचं का तुला? अरे आधी फोन करायचा असतो अशा वेळेस. अरे आमचं सकाळी ठरलंय. आपलं ठरलंय कधी घे. सकाळी ठरलं ना, आम्ही आता निघालोय. आहे ना सगळे मी चहा नाही. हा अपेक्षा नाही भेट 5. अच्छा नगर सांगितले आपण 8-10 जण आहेत आणि त्याच्यामुळे मला येऊन दिली. कशाला? इकडे कोणाला फिल्टर लावू? कशाला? इकडे हा अरे त्याच्या ब्लॉग मध्ये हे करतो. इंटरफेअर ना. तर मंडळी आता आम्ही ना चहा प्यायला थांबलेलो आहे. आणि आज कुठे आहेत आपण रे? सावरगावच्या पुढे. काळेवाडी नाही रे, आण्याच्या पाठीमागे ना मी अजून. आता सध्याच्याला आपण आण्याच्या पाठीमागे. आणि हे पहा आमच्या कार्यकर्त्यांना थंडीच्या टायमिंग मध्ये सुद्धा हेल्थची गरज आहे. तू अंडर 18 आहे ना रे? आग्याचं नाक लाल झालंय. निंजा हटवली नाही निंजा हटवली. काय आहो तुमचं पिक. तर मंडळी आता आहे ना आम्ही निघालेलो आहे. आणि आता पॅकिंग करून घ्या पहिलं. पॅकिंग नाही, तुम्ही हे घाला. त्याने बघ एकच मिनिट थांब ना, पहिले घालून पाहू. हा येते का चेन बघा. नाही लावता यायचं एवढं होईल फक्त. कारण ते डब्बे- ए, आणि अरे हे पाय ना, हे बघ ना काय अपेक्षित चेंज झाला. जँकी बँकी. हा अपेक्षित तो दे त्याला आणि हे घालतो. हा भागवा 1 नंबर. हा क्या ए हा तर चष्मा घालून चाललाय. तुम्ही आमच्या पाठीमागे थांबा. तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो कुठे रे? भोसदरी वाडी थांब. भोसदारी जामगाव मधून जायचंय अजून जामगाव मध्ये आपल्याला. तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे भोसदरी वाडी मध्ये. आणि तुम्ही पाहू शकता ह्या इथे ना आता देवीच्या मंदिरापाशी आपण थांबलेलो आहे. आपल्या एक गाडी ना पाठीमागेच राहिलेली. त्यांचं काय अजून नाव निशाणी द्याय नाही. पण आपण लवकरच आता त्यांना पण घेऊन आहे ना आपलं कुठं जायचंय कळसुबाईला जाणार आहेत. आणि आता त्यांची वाट पाहू, किती वेळ लागतोय त्यांना पाहू. तर मंडळी आता आहे ना आम्ही पोहोचलेलो आहे. गावाचं नाव काय? बोरी. कुठं पोहोचलो? जहागीरदारवाडी. आणि आता गावचं सप्ताह आम्ही आणि उद्या चलाय ना कॉलेज कीर्तन आहे. मस्त आहे की उद्याचं जेवायचं तर नियोजन झालंय आपलं. ऐका ना, पार्किंग मध्ये लावायला जायचं कोणी जाऊ? इकडे वरती का खाली? वरती तर नाव आहे ना बाबा आलेले आपल्या सोबत दाखवायला. तर पाहू आता.
आता आहे ना आम्ही मस्तपैकी निघालेलो आहे. आता गाडी पार्किंग मध्ये लावायची आहे आणि डायरेक्ट वरती जाणार आहे. वरती निघायला आम्हाला लगभग कमीत कमी 1.5 वाजणार आहेत, कारण की पार्किंगला जायचं, त्यानंतर गाडी पार्किंगला लावायची आणि मग तिथून पुढे निघणार आहे. तर मंडळी आता आहे ना आम्ही गाडी पार्किंग करायला आलोय. गाडी पार्किंग केली आहे आणि हे ह्या बाबांपाशी गाडी लावलेली आहे आपण. तर आता आहे ना पहिल्यांदा पावती करतो त्या गाड्यांची. नाव टाका टाक 150. तो आकडा अजून तसंच आहे. अरे हात बिंगत नाही बाबा. आज बिंगत नाही बिंगत नाही. आहे का ऑनलाईन डेट मार एकदा सगळे आज जेवढे आहे 150 द्यावं लागतील काय बाबा? थोडेफार कमी जास्त आपल्यासाठी सकाळ सकाळी पहिली बोलली. कुठे आहे तुमचा पावती त्याच्याकडे किती वेळ चालायला लागायचं तेवढं? हा ते काय नाही पूर्ण व्हिडिओच काढलाय फोटो काही लाजायचं नाही. हा लाजत नाही बाबा. नाही. बरं. सिद्धू लागतो नाही का? सासूबाई चिडते ना. हा. सिद्धू सासू- चिडतो. मी चिडतो. हा. हे कबूल हे कधी झालं? आज पुरा फोन भरून जायचा. 256 GB त्याच्यासाठीच रिकामं केलंय. उद्या त्याला टाकायला स्टोऱ्या झाल्या पाहिजे नुसत्या. 50 रुपये प्राप्त झाले. गेटवे कोणता भेटलाय? बाबा गाड्या बाबा जायचं कुणी कोण कसं हो? येऊन खाली जायचं का? किती मिनिटं लागेल सर? आता किती तास लागेल आम्हाला? 3 तास? 3 तास आम्हाला तर असं सांगण्यात आलं का 1.5 तासात तुम्ही वरती पोहोचणार. बिबटे काही नाही सांगा आधीच. आणि इकडं कळसुबाईचं मंदिर कुठे खालचं? गणपती बाप्पा शाबास शाबास. तर मंडळी आता आहे ना आम्ही ना चढायला सुरुवात केली आहे गणपती बाप्पाचं नाव घेऊन. आणि आता मी दमलेलो आहे, मी बसून घेणार आहे. तरी पहा मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे कळसुबाईच्या पायथ्याशी. म्हणजे पायथ्याशी नाही म्हणू शकत तुम्ही, पण कळसुबाईच्या खालच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे आम्ही. हे पहा आतमध्ये देवीचं मंदिर आहे. इथं आता दर्शन घेऊ, बाहेरूनच दर्शन घेऊ. आणि आताशी अरे बापरे आताशी इथं आपलं देवीचं मंदिर चालू झालं. आय मीन देवीच्या डोंगराकडे चढायला चालू झालेलं आहे. आणि आता सगळ्यांनी फोटो काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता एकदम टाकाटक मध्ये आमचे यश भाऊ फोटो काढत आहेत. निम्या रस्त्यात अजून पोहोचलेलं नाही, पण हा रस्ता पाहू शकता तुम्ही. रस्ता दाखवू तिकडे जाय, रस्त्याकडे रस्ता पाहू शकता. जास्त नाही बारकालीच खड्डे येतं. थोडीशी अजून जिरली त्याची नाही जिरली पण माझी थोडीशी जिरली. तर मंडळी आपण निम्म्या वाटेपर्यंत पोहोचलेलो आहे. आता तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आम्ही आलोय अर्ध्या वाटत. आमच्या त्यांनी चढणं काय वाहिन्यावरती. चला सगळे गेले आम्ही राहिलो. अरे मी स्वतःला म्हणतोय चला पाटील चला. अरे पायऱ्या नाही हे पा पायऱ्याच गायब आहे. पायऱ्या चोरून नेले मंडळी तुम्ही पाहू शकता. इथं पायऱ्या गायब केलेल्या कोणतरी. काय कमी पडलं होतं बिचारा तुला. अयो कुकूची कांडी झाली होती माहिती. आता हरिहर नंतर पाहिल्याला सगळ्यात बेकार ट्रेक म्हणजे कळसुबाई. पाहू शकता आम्ही आता वरती चाललेलो आहे. आणि हे पहा इकडं आपण त्या तिथून खालून आलेलो आहे आणि आता आपण वरती चाललेलो आहे. चुकून जर मी किंवा मोबाईल इथून पडला तर मला आणि मोबाईलला दोघांना पण भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाका. आणि ही कमरा एवढ्याली एक पायरी चढायला आता जीवावाले. सनराईज बघायला बरीचशी पब्लिक जमा राहते. त्याच्यासाठी आपण आख्याने मस्त निम्म्या रातपासून चढायला सुरुवात केली, पण आपल्याला काय उरका नाही वरती चढायचं. तर मंडळी आता आपण आहे ना मस्तपैकी पोहोचलेले आणि आता आहे ना आपला इथं शेकोटी करायची चालू आहे. इकडं आपला अपेक्षित भले अंधारात गेलाय पण दिसाना. मग 1 नंबरला उपकारच केला मायाव. हा नाही 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 प्रवास लांबचा आहे पण मजा येणार म्हणला होता. आली का मजा? हा आता आपण काहीतरी म्हणलं रे काय रे काय म्हणलं. आणि आता पाहू शकता तुम्ही मस्तपैकी हे पहा चांदण्या बिंद्या तुम्हाला दिसणार नाही. चांदण्या तशा पण थोड्या दिसतात. आणि आता पाहू आपण आता डायरेक्ट भेटू टाइमलॅप्स मध्ये. टाइमलॅप्स काढणार ना तू? अरे बाबा नशिबाने पोहोचलो. आता मस्तपैकी एक रील काढणार त्याच्यात म्हणणार मम्मी कळसुबाईला आलो. सिद्धू झोपत आहे त्याच्यामुळे आजचा व्लॉग मी काढणार. सिद्धू हाय 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 मॅन. हाय गाईज. हॅलो काय काढायचं? सनराईज सकाळ झाली. अरे थांब इकडे मी तसं नाही बोलायचं. हरे राम
त्यांना पण घे ना फ्रेम मध्ये झेंडू. थोडं थोडं जवळ का पुढे होईल. नाही तर फायनली मंडळी आपण आहेत ना त्या स्पॉटवर चालू आहे आणि ती टायमिंग पण झाली ज्या टायमिंगचा आपण इथे येऊन वाट पाहत होतो. तुम्ही पाहू शकता आणि आम्ही तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये पण दाखवणार आहेत. तर एकदम भारी वाटतंय आणि वरती पण आलेले आपण आणि पहा आपली टीम पण तिथंच आहे. तर सगळ्यात पहिले त्यांना जाऊन विचारू का कसं वाटतंय त्यांना. अपेक्षित कसं वाटतंय त्यामुळे टाइमलेस बंद करा. का बरं काय झालं मी काय केलं. तर आता ह्यो तर लाजायला लागलाय. हा तर तुम्हाला आता आपलं टाइम लॅप्स पण झालेलं आहे तशी काहीच अडचण नाही. तर ते पण दाखवेन मी तुम्हाला. ते इकडलं थोडंसं क्रॉप करावं लागेल आपल्याला किंवा ते वरती घेतलं असतं तर चाललं असतं. 240 100 द्या इकडे शेट चला. तर मंडळी आपण ज्या टायमिंगचा ना ज्या टायमिंगचा वेट करत होतो तो टायमिंग आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सरक बाजला हे बाजला सूर्य पण एकदम मस्तपैकी वरती आलेला आहे आणि इथला नजारा आणि त्यात हे थंडी वाजते त्यात हे महाराज शेकत येते आपले. अपेक्षितचे फोटो काढायचे सगळ्यात पहिलं. झेंडू इकडे बघ इकडे. तुला नाही घेणार परत कुणी आपल्या ब्लॉगमध्ये जाऊ द्या. तर मंडळी हे पहा हाच तो आपला कॅमेरा म्हणे ज्यांनी टाइम लॅप्स काढलेले आहेत. घ्या अजून पण त्या भटव्याचं काम चालू आहे. अजून पण फोटो काढायचे म्हणतोय. तर आहे ना आता मस्तपैकी आपण फोटो काढणार आहे. फोटो माहिती पण काढावं लागतील तुला नक्की जर तुम्हाला नाही काढले तर. अरे ब्लॉग मध्ये आपले ब्लॉग असेच असते. हा आम्हाला घेऊन घ्या. मंडळी तुम्ही कुठे आले हो. नाशिक मध्ये कुठं कॉलेज रोड ते जेल रोडच्या साईडला ते जेल रोड इकडे इकडे आला कॉलेज रोडला कुठं कॉलेज रोड हे माहिती का स्मार्ट बाजार माहिती नाही माहिती. कॅनडा कॉर्नर नाही माहिती. अशोक स्तंभ माहिती हा हा काय जाऊ द्या बरोबर. आता त्या सोडून आता भारी वातावरण वाटतंय तसं बरं का जर बघायला गेलं तर. हे पहा इकडं सूर्य उगवलाय आणि इकडं आमच्या सारखे चंद्र उगवलेले. मंडळी आता आहे ना आपण मस्तपैकी निघालेले आपलं झालेलं आहे. दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतलं का प्रदीप दर्शन घेतलं देवीचं. त्याला आता आहे ना आता सगळ्यात पहिलं आम्ही जाणार आहेत देवीचं दर्शन घेणार आहेत. तसं तुम्हाला वाटत असं ना शर्ट कसं काय चेंज केला. इट्स मॅजिक. सांगायचं नसतं ते प्रत्येक गोष्ट जर सांगत बसलं तर नजर लागत असती. उतरायला सुरुवात केलेली आहे आणि बरंचसं खाली पण आलंय सध्या. आणि आकाश आहे ना खाली उतरण्यात थोडासा त्रास होतोय कारण की दुष्काळात 13वा महिना झालाय आणि त्याच्यातच त्याची चप्पल तुटलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाई काय हे आक्या कसलं भारी दिसतंय ही. तिकडे जाऊन आपल्याला फोटो काढावाच लागतो एक. बघू आता भूक तर आम्हाला पण लागली आहे. खाली जाणार आहे सगळ्यात पहिलं खाली जाऊन मस्तपैकी काहीतरी खाणार आहेत. त्यानंतर आम्ही जाणार आहे भंडारदऱ्याला जायचंय का. हे आजी तिथे ना सरबत घेतलेलं आहे आणि आता आजी देऊ राहिल्यात सरबत. तर तुम्ही पाहू शकता आता आहे ना आपण खाली निघालेलो मध्येच थांबलोय आणि आपले सोजल भाऊ हे आता सध्या सरबत वाटायच्या मार्गावर आहेत. घ्या ना. हे पण जिरली बरं का चांगली. नाही खरं सांगतो खोटं बोलायचं नाही चांगली जिरलेली माहिती पक्की जिरलेली आहे. आता आमची जिरली बस नको आता आमची जिरली. तुमची पाटील तुमची जिरली का थोडीफार आग्या तुम्ही आता महिनाभर कुठे बी जाणार नाही. आता लगभग महिन्याभराचं तर नाही माहिती मला पण कमीत कमी मला जवळ माहिती टांगडे सला पण होत नाही तो मी उठत नसतो बेडवरून. तर मंडळी आता आहे ना आम्ही खाली आलो होतो आणि खाली आपण देवीच्या मंदिरापाशी आलोय आणि आता आपण रिटर्न नाही आलेलो परत खाली
तर आपल्यासोबत आपले मित्र पण गेलेले आहेत. आता एक जण तर पुढे गेलाय, त्याला काय आहे आता, तो गेलाय पुढे, आता आम्ही पण निघणार आहे. अरे पॉवर बँक ते यात टाकलंय का? पॉवर बँक ते अपेक्षित घेऊन गेलाय का? ते किती वेळापासून वाटतंय जवळ आले. तर मंडळी आता आहे ना आम्ही लगभग खाली उतरलेलो आहे. तसं आणखी अजून खाली आहे बरं का, पण जवळ वाटलेलं आहे. हा तुम्ही पाहू शकता. हे पहा आता इथं माकडं पण आहेत. आता हे 3 माकडं पुढे चालले ते. हे पहा इथं वरती माकडं बसलेले, तुम्हाला दिसतात का नाही ते नाही माहिती, पण तिथं वरती माकडं बसलेले. त्यांना जर बोटं दाखवलेत ते लगेच आपल्याकडे उड्या मारते, त्याच्यामुळं त्यांना बोटं फिटं दाखवायला नको बाबा, कोण रिस्क घेणार रे. तर सध्या तर आपला आहे ना ब्लॉग एकदम चांगला गेलाय आतापर्यंत तरी. आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे जे रिअल असतं तेच दिसणार, बाकीच्यांसारखं हे नकली गोष्टी आपल्याकडे अजिबात दिसत नाही. ते आले का थोडा मेकअप करा, ब्लॉग शूट करा, पण आपल्याकडे जे आहे ते आहे. आणि खोटं नाही बोलणार, सकाळपासून आंघोळ पण केलेली नाही, कारण की आम्ही अजून खालीच उतरतोय. आता जाणार आहेत आम्ही तसं. अरे काल पण एका झाडाने आपला फोन वाढण्याचे प्रयत्न केले होते. आज पण रोड पाहा तुम्ही, चल ना खाली चल ना. हा रोड पाहू शकता तुम्ही आता कसा आहे. पायऱ्या पण एवढ्या आहेत का, आता काय सांगायचं. कमरा एवढ्या पायऱ्या कुठं असतात का राव. थोडंसं नाही जरा जास्त अवघड आहे. पूर्णपणे घामाघूम झालेलो आहे आपण. हे पहा पूर्णपणे घामाघूम झालेलो आहे. आता एवढं कळसूबाई येते ते काही सोपं नाही. चला आता परत उठलो, खाली जाऊन आराम नाही, खाली जाऊन गाड्या काढायच्या निघायचं. गाडी कोण चालवणार आहे याचं अजून ठरलेलं नाही. परत नाद करताना काही हा क्या, परत नाद नाही करायचा. तरी पा भाताची शेती इथं म्हणजे आता नेऊन गेलाय तसं भात बरं का, पण चालू आहे अजून त्यांची कामं चालू आहेत. मा काय नाही बोले हा ना का टेन्शन घेऊ तुम्ही. हा तो पण ना मॅट मुळे वाचला. मला पहिले पायावर पाणी घ्या वाटत आहे थोडं. ते विचारते ते नाश्ता पाहिजे की जेवण, हे म्हणते हे ना कुछ नाही याच्यात थांब मला बघू दे. नाही थांब मला बघू दे. सरक बाजून तू. नाही हा तू करते. अरे नाही रे ब्लॉग मध्ये ती जिकर नाही होणार. आता ती बात आलं तुला वरतून ढकलून दिलं माकडाने, ती बात आलं तो वरतून एका माकडाला दुसऱ्या माकडाने ढकलून दिलं. यार काढा राव व्हिडिओ. अरे ते मराठीत बोलतात तू का हिंदीत बोलतो यशा. तर आता आहे ना हे पहा आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आता इथे ना आमचा यशला जरा जास्तच हिंदी सुचू राहिली. जे ओनर आहेत ते पण मराठीत बोलतात, पण आमचा यश हिंदीत बोलतोय. ते तू अरे आता तो थोडक्यात पडलाय, जास्त नाही पडला बरं का तसं. भाई साहेब तुम्ही पाहू शकता इथं एकदम टापटीपमध्ये. लेट्स बसा कुठं तरी. किती जण आहे आपण? 6 जण. इकडेच बसा. म्हणजे आता आहे ना आम्ही जेवायला आलोय. हॉटेलचं नाव काही मी वाचलेलं नाही, पण ठीक आहे. तर आत्ता जे घडलं त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे का? नाही रेकॉर्डिंग नाही झालं. नेमकं त्यावेळेस बंद केली होती. जाऊ द्या ते झालं ते द्या सोडून. आता काय अरे हा थांबा पहिलं आपल्याला ऑर्डर काय करायचंय पहा. अरे उपवासाच भेटते फिंगर चिप्स. मला खरंच भूक लागली बरं का. अरे काय घ्यायचंय पहा ना, सांगा ना. मी जर सांगायचं म्हणलं तर मला तर सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे पनीर आहे. सगळ्यात जास्त पर्सनली आवडतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघायच्या आधीच सांगतो मिक्स व्हेज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोट्या जिंदाबाद. मला या 2 भाज्या बस दॅट्स इनफ. आता ते मला नाही माहिती पहा कोणाला काय कसं घ्यायचं.
थांबा 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 तुम्ही चालू द्या. तर मंडळी आता आपलं जेवण झालेलं आहे ना, आपण आता निघालेलो आहे. तर आता तुम्ही मध्ये थांबा, तुम्ही सगळ्यात पाठीमागे थांबा रे आख्या, आम्ही पुढे चालतो. आणि जर काही वाटलं लगेच फोन करा 0 मिनिटाच्या आत. तर मंडळी आपण आलो होतो भंडारदराला, आणि भंडारदराला आपण काही कारणास्तव आतमध्ये नाही जाऊ शकत. तर आता आपण रिटर्न निघालेलो आहेत. तर मंडळी आमचं आहे ना आता एंड मुवमेंटला एक प्लॅन ठरला का आपल्याला रंधा वॉटरफॉलला जायचं आहे. आणि आम्ही आलोत पण आता रंधा वॉटरफॉलला, आणि पाठीमागणे पण आपले जे बाकीचे पोरं येतात ते पण येऊ राहिले. तर त्याला आता पाहू. तर मी तर याच्या आधी आलो नव्हतं इकडं, कारण की हे एरियात कधी फिरलोच नाही. बट तिकडे बाकीचे एरिया सगळे फिरून झाले. थोडक्यात राहिला आहे हा. लेट्स सी आता हा पण एरिया फिरून घेऊ. तर आपण आता पहिलं विचारू, ऐका ना, वॉटरफॉलला कुठं जातं, कुठून जातात? इथून इथून सांगितले त्यांनी, इथून जातात. चला आता जाऊन पाहू ना नेमकं. आता सध्या तर पाणी कमी आहे तसं बघितलं तर, बट पावसाळ्याच्या काळात म्हणजे एकदम चांगलं असतं. मी याचे रील्स पाहिलं होतं नाही का. त्यानंतर मी पाहिलेला हा फर्स्ट वॉटरफॉल आहे ज्याचं स्ट्रक्चर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असं गेलं नाही का. मग आता तुम्ही पाहू शकता हे पहा. बट आता पावसाळा नसल्यामुळं आणि पाणी पण नाहीये, त्यामुळं आता काही इकडे तर काही एवढं नाहीये. हाच तो वॉटरफॉल. तसा ओव्हरऑल जर बघितलं तर चांगला आहे बरं का. पण चहा वगैरे आम्हाला काहीच नको सध्या, तर मला काहीच नको आहे आत्ता. आणि तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या. मी काय तुम्ही घेतलाय का? मला नको आहे. चहा नको मला, एखादं थंड घ्या काहीतरी. माउंटेन ड्यू द्या, 2 द्या. तुला पण ना 2 माउंटेन ड्यू द्या. आता मस्तपैकी 2 माउंटेन ड्यू घेतल्या. ती डर की आगे जीते, एक अपेक्षित लहान एक मला. तसं बघायला गेलं तर खर्च त्याचाच आहे. माउंटेन ड्यू डर के आगे जीते. आणि हा आपला अपेक्षित थोडासा आजार लेवून वाटतंय मला आज. अंडर 18चं पोरग हेल्प आता याला लाज वाटायला पाहिजे. हा ठीक आहे, हा हे त्याच्यापेक्षा मोठे आहेत, यांनी पेलं तर ठीक आहे, इट्स ओके. अंडर 18चं पोरग जर हेल्प येत आहे तर थोडे याच्या हेलवर. महादेवाच्या मंदिरात आलेलं आहे. आणि आता हे मंदिर आहे ना कोतुलच्या थोडंसं पाठीमागे, तिकडं लगेच स्मशानभूमी आणि इकडे लगेच महादेवाचं मंदिर आहे. आता हे महादेवाचं मंदिर मला याच्यावरनं कळालं होतं, कारण की बाहेर नंदी महाराज होते आणि आतमध्ये आपले भोलेनाथ. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. तर पहा आता आहे ना दर्शन वगैरे घेतले आणि थोडा वेळ म्हटलं गाडी चालून कंटाळा आला होता, मग म्हटलं थोडा वेळ रेस्ट करावा. ब्राह्मणवाड्यात आहे ना आता आपण. आता आम्ही मस्तपैकी ब्राह्मणवाड्यात पोहोचलेलो आहे. आणि आता ते जाणार आपल्याला सोडून, म्हणजेच तुम्ही कुठं जाणार आहे? ओतूरला जाणार, ओतूरवरून ओझरला जाणार आहे. आणि आपण इथून डायरेक्ट आता पारनेरला जाणार आहे हॉस्टेलवर. मग इच्छा होती बरं का घरी जायची, पण आता नाही जाणार आपण घरी, कारण आपल्याला जायचं हॉस्टेलवरती डायरेक्ट. मग आता यांना करू बाय बाय आणि निघू आपण आपल्या. चला शेट.